दरान आमच्या दारात आहे पर दियात पाहिजे ना आम्हाला पाणी. सरकारला आम्ही सांगतो का आम्हाला पाणी रस्ता आमची सोय कर, तर सरकारही नाही मनाव घालत. इथलं पाणी कुठं जातं? मुंबईला. तरी आम्हाला पाणी नाही भेटत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाजवळच्या दापूरमाळ गावाची ही शोकांतिका आहे. मुंबईपासून जवळपास 120 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय शहापूरमधल्या विहीगाव या ठिकाणी. आम्हाला खरं तर जायचंय दापूरमाळ या गावी, पण आम्ही इथे पोहोचलो तेव्हा या गावकऱ्यांचा संघर्ष खरं तर कुठून सुरू होतो तर रस्ताही नाहीये आणि इथून पुढे जंगलातून या खडकांमधूनच पायवाट जी आहे ती मागे सारत आम्ही दापूरमाळला पोहोचतोय. देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष पूर्ण झाली, पण महाराष्ट्रातल्या या गावात अजूनही रस्ता नाही. जवळपास 3 किलोमीटरचा खडकाळ डोंगराळ चढ आणि तीच या गावात जाण्यासाठी एकमेव वाट आहे. इथून कोणतंही वाहन नाही जाऊ शकत, दुचाकी वाहनही नाही आणि 4 चाकी वाहनही नाही, सायकल सुद्धा नाही जाऊ शकत. किती वर्षांपासून हीच परिस्थिती आता आहे? हे लय वर्षापासून म्हणजे आमच्या आडीवडिलापासून असे रस्त्याने चालतो आम्ही. असेच हा, म्हणजे लहान मुलं पण असेच रस्त्याने चालतात. व गरोदर बायका त्यांना गरोदर बायका जर झाल्या तर वारशाला डोळे बांधून न्यावं लागतं आम्हाला. तळपत्या उन्हात जवळपास 11-11:30 वाजता आम्ही गावात पोहोचलो. तब्बल 1.5 तासांचा वेळ या संपूर्ण प्रवासासाठी लागला. एक अख्खा डोंगर आम्ही चढलोय, डोंगरावर आता पोहोचलोय. हे आहे दापूरमाळ गाव. जवळपास 350 लोक या ठिकाणी 2 वेगवेगळ्या पाड्यांमध्ये राहतात, पण इथं पाईपलाईन पोहोचलेली नाही. इथं एक पाईप दिसतीये पण त्याचं कनेक्शन कुठेही दिसत नाहीये. नळ नाहीत आणि रस्ता नाही, त्यामुळे पाण्याचा टँकर पण इथे पोहोचू शकत नाही. या गावावरून खाली जर आपण पाहिलं तर वैतरणा धरण दिसतं. दापूरमाळमध्ये एक विहीर आहे, पण आता इथलं पाणी पूर्ण आटलंय. मार्च महिन्यापासून पाणी टंचाई सुरू होते आणि पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्षही सुरू होतो. गावातून दिसणारं धरणाचं पाणी भरून आणण्यासाठी गावकरी रोज जवळपास 4 किलोमीटरचा उभा डोंगर सर करतात. पायात झिजलेली चप्पल, दगड आणि मोठ्या खडकांची पायवाट. तोल जाणारी वळणं पार करत अक्षरशः जीव मुठीत घेऊन ते प्रवास करतात. साधारण तासाभराच्या वेळेत आम्हीही त्यांच्यासोबत डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. तळपत्या उन्हात डोक्यावर पाण्याने भरलेल्या 1 हंड्याचं वजन पेलत पुन्हा जवळपास 4 किलोमीटरचा डोंगर ते चढतात. हा चढ इतका कठीण आहे की कधीही तोल जाऊ शकतो. त्यासाठी काठीचा आधारही बिनभरवशाचा आहे. हे सगळं पाहत असताना त्यांची हतबलता स्पष्ट दिसते. वाटेत घशाला कोरड पडते. काही वेळ विश्रांती घेतात. हंड्यात भरलेलं काही पाणी वर चढेपर्यंतच कमी होतं. पानाचा द्रोण करून पाणी प्यायल्यानंतर प्रवास पुन्हा सुरू करतात. ही कसरत जवळपास 1.5 तासांची. 10 लिटर पाण्याच्या एका हंड्यासाठी 3 तासांचा जीवघेणा प्रवास ते करतायत. आजच्या या प्रवासात आमची भेट येशी पारधी यांच्याशी झाली. त्यात किती पोराची अंगा धुवायची, किती स्वयंपाक करायचा, किती भांडी घासायची, किती आंघोळ करायची. त्यात पाय दुखतात माणसाचं. आता आमची गाई पर खाली सात,
पाणीच नाही येडं तर गाईला कुकळ मग पुपत कशा तरी सडत्यात नाही काय करते येडं. आम्ही म्हातारी होता आलो, आमची पोरा सोरं पर म्हातारी होता आले तरी काय पाण्याचा नाही ठेक लागत का रस्त्याचं नाही. मनदानवाले येतं ते सांगतात देऊन मनदान करा आम्हाला देऊन. आम्ही द्यायची मनदाना मग मनदान दिला का झालं. ही 25शीतली आदिवासी मुलगी श्रावणी पारधी. तिने सांगितलं की ती कधीही शाळेत गेली नाही. ती सांगते सगळा वेळ पाणी भरण्यातच जातो. शाळा नाही आमच्या गावात, शाळेत जात नाही. मग शाळेत जायला तर पाणी भरायचा, घरचा काम आवरायचा. तर बाहेरच्या गावात रस्ता नाही आम्हाला जायला. इथले मुली शिकल्याच नाही कोणीच. इथं कोणी जास्त दिवस बाहेरचं राहत नाही. आमच्याकडे पाणीच नाही, त्याच्यामुळे दिवसाचं काम काही सगळं पाण्यावारीच जात ना. संगीता आणि चंद्रिका पारधी या दोघी जणी लग्न होऊन या गावात आल्या. अगदी गरोदरपणातही त्यांना हा संघर्ष चुकलेला नाही. रस्ता नसल्याने डिलिव्हरीसाठी झोळीतून त्यांना रुग्णालयात जावं लागलं असं त्यांनी सांगितलं. संगीता यांचं तर 6 जणांचं कुटुंब. 1 हंडा पाणी त्यांना कसं पुरणार. उलाचा स्वयंपाक आलं, उलाचा पी आलंय. मग त्यावेळेस मग ako संध्याकाळचे एक खेप जायला डोंगराकडे कळण जायला लागत ना. मग भीती वाटते तेट भरताने अशी तेट लई वाईट वाटाय. फरकाळ मग डायरेक्ट डॅमच जाते माणूस पडत जातो तिकडे खालपडात पाण्यात. गेल्या काही दशकात मुंबईत मेट्रोचं जाळं पसरलं. पार भुयारी मेट्रो शक्य झाली तंत्रज्ञानाच्या मदतीनं. तिकडे हायस्पीड बुलेट ट्रेनचं काम इथंच आसपास या भागामध्ये सुरू आहे. कोस्टल रोड दिमाखात उभा राहिला मुंबईमध्ये. तंत्रज्ञानाने किंवा विकास कामांनी हे सगळे प्रकल्प यशस्वी करून दाखवले. मात्र वैतरणा धरणातून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं जे पाणी आहे या गावकऱ्यांच्या घरापासून ते यांच्या पर्यंत पोहोचलेलं नाहीये. तर हे कोणाचं अपयश आहे. हे सरकारचं, इथल्या व्यवस्थेचं अपयश नाहीये का. शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की दापूरमाळ पाड्यात जलजीवन मिशनच्या पाईपलाईनचं काम आम्ही सुरू केलंय. गाव दुर्गम भागात आहे. रस्ता झाला की पाण्याचा टँकर लगेच जाईल. एका एनजीओच्या माध्यमातून आम्ही साधारण 8 ते 10 दिवसात कच्चा रस्ता बनवण्याचं काम मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. मोठ्या प्रमाणात तिथे दगडांचा अडथळा आहे. पाण्याचा प्रश्न हा रस्त्यामुळे आहे. शहापूरसाठी भावली पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. त्याचं काम सुरू आहे. 70 ते 80% काम झालंय. ही योजना मंजूर झाल्याने दुसरीकडून पाणी देता येणार नाही. जगभरात पाणी हा मूलभूत मानवी हक्क मानला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या निकषांनुसार प्रत्येक माणसाला घरापासून सहज अंतरावर सुरक्षित पाणी मिळायला हवं. पाण्याची वाट पाहता पाहता दापूरमाळच्या अनेक पिढ्या संपल्या. या संघर्षात गावकऱ्यांनी फक्त वेळ नाही तर शिक्षणाच्या संधीही गमावल्या. आपलं आरोग्य वेठीला धरलं. याची भरपाई सरकार कशी आणि कधी पूर्ण करणार हा प्रश्न आहे.